आपलं लिव्हर जे भगवंताने दिलं होतं, निसर्गाने दिलं होतं, ते आपण खराब केलं. सिगरेट पिणारी माणसं असतील, व्यसनी माणसं असतील, कामी माणसं असतील, आपलं तेज आपण व्यस्त केलं. मोकळे झालात तुम्ही, रोगी झालात. आत्मैव शत्रुवत वर्ते, स्वतःबरोबर स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला. याच्यातून जर सुटका पाहिजे असेल, आपुली आपण करा. कोणताही देव, कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही. विचार घेऊन देवाकडे जाऊ नका, मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका. गुरु सांगणारच नाहीत. मी थोडंसं तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला. माझे जे गुरु आहेत त्यांना 4 सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये, स्वामी काशीकानंदजी महाराज. त्यांच्याकडे शिकत असताना काशीचा एक पंडित शिकण्यासाठी आला. बघा गुरु कसे असतात, अनुभव सांगतोय मी तुम्हाला. विद्वान आहे, शिकलेला आहे, थोडी अडचण होती त्याला. व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा, थोडी अडचण होती त्याला. विचारायला आला. शास्त्रामध्ये दिलेलं आहे, तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही? बोला ना. तुमच्याकडे जो धन आहे देता का तुम्ही? पैसा तर लांब राहिलं. आपल्या शेजारच्या लोकांना, जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते सुद्धा सांगत नाही तुम्ही. घरात जेवण काय जेवलात तुम्ही ते सांगत नाहीत. त्या संकोचित वृत्ती म्हणतात. बाकीचा तर विषय वेगळा आहे. मग जर तुम्ही एवढ्या लेवलला आहात, तुमचा पैसा तुम्हाला देत नाही. धन श्रीगुरूचं धन आहे. ज्ञान जे आहे ते श्रीगुरूचं. त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का? त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही. तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला. मला म्हणे चाय देतो. कशासाठी आला होता तो? ज्ञानासाठी. काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला? असे किती लोक रोज फसवतात. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाचे. मग दारात उभं राहताना विचार करा, ते देतात काय? आश्वासन देतात का चहा देतात? आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती? मराठीमध्ये म्हण आहे, नुसता घोड्यावर बसवला. घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन. हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन. आणि याला मराठीतून काय म्हणतात? म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात? काय देतात ते? आश्वासन देतात का काय? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो. हे समजून घ्या. आपुली आपण करा सोडवून. खाली चहा घेऊन गेलो मी. हा टप्पा महत्वाचा आहे, गुरूंचा टप्पा नाही. तिथे नेहमीच करतात. चहा वगैरे दिला. मला म्हणे आपके जो गुरुजी आहेत बहुत अच्छे. मैंने कहा वो तो है, हम तो पढ़ते हैं. अरे नहीं, उनकी उदारता, उनकी विशालता, उनकी प्रतिभा देख के ऐसा लगता है ये भास्कर आहेत, सूर्य आहेत.